नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे तुमची जानेवारीचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीचा इथे अटकलेला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला असेल. ज्यांना ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी मला कमेंट करून हप्ता आले नाही असा टाईप करून पाठवायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. आजच्या व्हिडिओत आपण जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. तरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा लाडक्या बहिणी योजनेचा जो जानेवारीचा हप्ता हा नेमका कधी येणार आहे. झेडपी निवडणूक आधी पैसे येण्याची शक्यता आहे का? आजच्या व्हिडिओ संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला मधात सोडून जायचं नाही, कारण शेवटी मी तुम्हाला हप्ता ज्यांचे आलेले नाही त्यांसाठी एक महत्त्वाची भेट देणार आहोत. बघा लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता डिसेंबरपर्यंत हप्ता देण्यात आलेला आहे. ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हप्ता आला नाही असं टाईप करायचं आहे. लाडक्या बहीण योजनेत बघा महिलांना आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे. जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत येणार याबाबत आत्तापर्यंत कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मित्रांनो बघा, कुठलीच अशी तारीख आत्तापर्यंत अधिकृत माहितीमध्ये शासनाकडनं कुठलीच माहिती आलेली नाही. लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे झेडपी निवडणूक आधी येण्याची इथे दाट शक्यता वर्तवली जात आहे. बघा झेडपी निवडणूक झाल्यानंतर तुमचे पैसे इथे लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता येण्याची इथे शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महानगरपालिका निवडणूक आधी देण्यात आला होता, म्हणून आता जो जानेवारीचा हप्ता आहे हा पुढचा हप्ता जो आहे जानेवारीचा हा झेडपी निवडणूकच्या आधी देण्याची इथे दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मित्रांनो बघा 5 फेब्रुवारी हे आपली झेडपी निवडणूक आहे. या निवडणुकींचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढचा हप्ता हा 20 दिवसात जमा केला जाऊ शकतो. आता बघा जे तुमचा जानेवारीचा हप्ता आहे पुढील 20 दिवसात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम नेमकं काय करायचं आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्तापर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनाच मी फक्त सांगणार आहे. तर बघा सर्वात मोठी अपडेट अशी आहे की जो EKYC आहे, ज्यांची EKYC झालेली नव्हती अशा जे लाडक्या बहिणी आहेत ते इथे अपात्र ठरलेले आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचा हप्ता येणार नाही. आणि ज्यांनी EKYC केलेली आहे आणि तरी ज्यांना हप्ता येत नाही त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे DBT करणं. DBT काय आहे? DBT हे तुम्हाला माहीत आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. DBT असल्यावर शासनाचे पैसे हे थेट तुमच्या खात्यात जमा होत असतात. डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर हे DBTचं फुल फॉर्म असतं. ज्यांनी DBT केलेले नाही त्यांनी तत्काळ DBT करून घ्यायचं आहे. यासोबत आधार सेडिंगसुद्धा करायचं आहे. बघा आता काही महिला आहेत ज्यांना 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. बघा मागच्या डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना इथे 1500 रुपये व काही महिलांना इथे 3000 रुपये देण्यात आलेला आहे. बघा तुम्हाला किती हप्ता आला हा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला 1500 आले की 3000 आलेले आहेत. बघा ज्यांना ज्यांना 1500 रुपये आलेले आहे त्यांना पुढील हप्ता हा 3000 येण्याची इथे शक्यता आहे. ज्या महिलांचे बघा असं मी का बोलत आहे यामागील कारण बघा, काही हप्ता इथे ज्यांचा अटकलेला आहे हा पुढील हप्ता त्यांना येणार आहे, त्यात ते पैसे ॲड होऊन येतील. आता इथे बघा लाडक्या बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. यामुळे अनेक महिलांच्या मनात अशा निराशा निर्माण झाल्या होती. पण जिल्हा परिषद निवडणुकी पैसे येण्याची चर्चा सुरू आहे. मित्रांनो बघा आता या जानेवारी जे झेडपी निवडणूक आहे निवडणुकीच्या आधीच म्हणजे 15 ते 20 दिवसात तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचे 2000 किंवा 3000 रुपये जमा होण्याची इथे शक्यता आहे. जर आणखीन काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.